संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला. दोघांना स्वतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दोघांना पण बोला तो माहिती. हॅलो, यंगस्टर्स आणि लिजंड जी मॅच झाली त्यामधला मॅचचा मॅच म्हणून आम्ही 2 खेळाडूंना वाटून देतो मॅच. तर मॅचसाठी लिजंड करणार राजू सिंग आणि यंगस्टर करणार सिद्धार्थ भंडारे. प्लीज कॅमेरा प्लीज. राजू सिंग आणि सिद्धार्थ भंडारे यांनी व्यासपीठावर यावं. या ठिकाणी एक कॅच पकडला म्हणून साहेबांनी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. जरा कॅमेराकडे द्या, मोबाईल असं दाखवा कॅमेराला पिक केलेला आणि त्याला हे करा. शाबास, बघा चेक करा आले का. धन्यवाद. जरा तुम्हाला काय बोलायचं ते बोला. धन्यवाद व्यासपीठ. आणि राहुल चांगला क्रिकेटर आहे, ठीक आहे. तो आमच्या प्रिव्हियस मॅच मध्ये पण चांगला फलंदाजी बॅटिंग आणि चांगला कॅच पण पकडतो, ठीक आहे. थँक्यू सो मच. म्हणजे फक्त राहुलच चांगला आहे का, बाकी पण खेळाडू आहेत ना त्यांच्यावर पण लावा ना, त्यांना पण प्रोत्साहन द्या असं मला वाटतं. इतरही खेळाडू आहेत. राहुल 2 चेंडू सन्मान केला, अतिशय आनंद आहे मला. तर अतिशय खेळाडू चांगले आहेत, जरा त्यांचा देखील सन्मान केला तर बरं होईल असं मला वाटतं. 3 चेंडू 2 धावा. मी या फलंदाजी जी फलंदाजी चालू आहे त्याच्यामध्ये मी परेशला प्रोत्साहन करतो. परेश जर का 1 डाऊन उतरला पहिल्या षटक परेश मोरे 4 आता हा शब्द मी विसरणार आहे. परेश मोरे लक्षात ठेवायचंय. दुसरा चेंडू अगदी मी बसणार. धन्यवाद साहेब, धन्यवाद. एका धावावरती. यानंतर आपण जे मॅच खेळलो होतो, धाव संख्या 1 ने पुढे सरकते. आपण एक मॅच खेळलो होतो मध्यंतरी आपण मॅच आणि यंग ह्याची, त्याच्यामध्ये आपण 4 सामनावीर काढलेले आहेत, 2 कंबाईन काढलेले आहेत 10. कृपया 5वा चेंडू नावं त्याच्यामध्ये 2 चौकार टोलवण्याचा प्रयत्न होतो परंतु एच लागतोय. सिद्धार्थ भंडारी आणि राजू सिंग. सिद्धार्थ भंडारी आणि राजू सिंग या दोघांनी या ठिकाणी यायचंय. तर पाहूया की या सिद्धार्थ भंडारी आणि राजू सिंग. भंडारे, सिद्धार्थ भंडारे आणि राजू सिंग. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. बरा, आता मात्र उंच डोळा चेंडू तितका सुटलाय. शोध या संघाला धन्यवाद विजय. आणि आता स्ट्राईकवर आलाय तो म्हणजे परेशसाठी खूप सारे पारितोषिक लागलेले आहेत, त्याच्यामुळे ते त्यांच्या मित्रांना डाऊन करण्याची अशी अपेक्षा आहे. त्यांनी एखादा चौकार किंवा एखादा षटकार तरी मारून त्यांना खुश करावं ही अपेक्षा. बॉलिंग टाकतोय तो सूर्यकांत सोळे आणि आता दुसरीवर घेणारे कुशल सुरू आहे. स्ट्राईकवर आहे तो नितीन. नितीन सावंत स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईकवर परेश 1 रन काढलेला आहे. अरे बापरे. 2 धावा पूर्ण केल्यात. चोरून काढल्या 2 धावा आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे 12. कोणताही रिस्क शॉट खेळत नाहीये नितीन. त्याला माहिती आहे गोलंदाजी भेदक आहे, बॉल निघू शकतो, त्यामुळे मोठा फटका तो मारणार नाही या मॅच मध्ये. फक्त 1 आणि 2 धावावर संतुष्टी मानावी लागेल. पॉवर प्लेची ओव्हर समाप्त झालेली आहे आणि नॉर्मल ओव्हर सुरू आहे. 4 षटकांचा हा सामना. औपचारिकता मानावी लागेल जर शूरवीर संघ हरला तर. मराठा संघ 2 मॅच कंटिन्यू जिंकून
या तिसऱ्या मॅच साठी सज्ज झालेले आहेत. दुसरा चेंडू घेऊन कुशाल सुर्वे त्यांच्यासाठी ऑन साइड पूर्ण ओपन ठेवली आहे. लॉंग ऑनला फक्त जितेंद्र पवार आहे आणि हा चौकार. हा चौकार सावंत याच्या बॅटमध्ये. शॉर्ट बॉल आधीच धन्यवाद विजय. शॉर्ट बॉल आधीच निरखून घेतला होता की शॉर्ट बॉल येणार आहे, त्याप्रमाणे तयार राहून स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चौकार मारलेला आहे नितीन सावंत याने. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू घेऊन कुशल सुर्वे पायल लॉकर लेन डिलिव्हरी टाकतोय का. पुन्हा शॉर्ट बॉल आणि स्लिपच्या दिशेने डिक्लेअर 2 धावा. अशा प्रकारे शूरवीर संघाचा स्कोर झालेला 18 रन, 1 विकेट. चौथा चेंडू जास्त काही रिस्क घेत नाहीयेत, हवेत चेंडू टोलावत नाहीयेत, फक्त आणि फक्त ग्राउंड शॉट खेळत आहे नितीन. मोठा शॉट मारण्यात आले परंतु 1 रन पूर्ण केला. दुसरा रन धावणार नाहीत. स्ट्राईकवर आलेला आहे तो परेश मोरे, याला पारितोषिक जाहीर झालेले आहेत खूप सारे. परेश आपल्या संघासाठी काय करतोय आणि हा शॉट लगायला होता परंतु डिक्लेअर 2 रन, फक्त 2 रन संतुष्टी. 5 चेंडू नंतर धावसंख्या झालेली आहे 21. मला वाटतं स्लिपला 2 ते 3 प्ले ठेवले असते तर कदाचित ही कॅच असली असती. फर्स्ट स्लिप सेकंड स्लिपला ही कॅच होती. आणि आता हा शेवटचा चेंडू कुशल सुर्वे यांचा आणि स्टंपच्या बाजूने गेला निर्धाव चेंडू. षटक संपलेला आहे. पुढचं षटक घेऊन येणार आहे तो म्हणजे जितेंद्र पवार. तिसरं षटक. 21 धावा झालेल्या आहेत. स्ट्रायकर आहे तो नितीन आणि नॉन स्ट्रायकर इनला आहे तो म्हणजे परेश. 21 धावा झालेल्या आहेत. 10चा रन रेट. जर या रन रेटने ते जर खेळत राहिले तर 42 धावा होतील संघाच्या, कारण फक्त 4 ओव्हरचा हा सामना. नितीन सावंत पुन्हा इथे स्ट्रायकर आणि बॉलिंग एंडला आहे जितू पवार. मला वाटतं 5 ते 6 रन देतील ते या षटकात. पाहूया काय होतं. आणि हा स्विच शॉट मारलेला आहे चौकाराच्या दिशेने. पाहूया क्षेत्ररक्षण उत्कृष्ट. 2 धावा पूर्ण केलेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण इथे प्रदीप बडदेद्वारे. 35व्या वर्षी सुद्धा प्रदीप बडदेने छान ऍथलीट्स दाखवला इथे. धावत जाऊन चेंडू थांबवला. पुढचा चेंडू घेऊन जितू पवार. फुल लेंथ बॉल होता, कळला नाही नितीनला. निर्धाव चेंडू. नितीन स्ट्राईक काही सोडत नाहीयेत, परेशच्या स्ट्राईकला वेळ देत नाहीयेत, कारण त्यांना षटकार आणि चौकार मारायचे असतील. कारण फक्त आणि फक्त 10 चेंडू उरले आहेत, फक्त शेवटचे 10 चेंडू. आणि हा जोरदार फटका अडवलेला आहे. 2 धावा पूर्ण. संघासाठी 2 धावा बचावलेल्या आहेत तो म्हणजे सागर. चील उर्फ तन्मय तिरणारे. चील उर्फ तिरणारे इथला. चौथा चेंडू घेऊन जितू पवार. या चेंडूवर कदाचित विकेट किंवा 6. पाहूया काय होतंय.
आणि तो लावलेला चेंडू पाहूया, अडू शकता का चेतन या लावला 1 रन पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यात येते, परंतु इथे हा अंपायरचा निर्णय पाहूया काय तो रन आउट, 1 रन फक्त. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चेतन पाटील द्वारा रायगड संघाकडून खेळताना दिसत आहे चेतन पाटील. आज स्क्वेअर लेगला उभे आहेत. शेवटचा चेंडू, शेवटचे 2 चेंडू, शेवटचे 8 चेंडू बाकी आहेत या सामन्यातले पहिल्या इनिंगचे आणि स्कोअर झालेला आहे फक्त 26. इथे षटकार आणि चौकारांची गरज असताना इथे 1 आणि 2 बघायला मिळतात. पहिल्या जितूच्या नेक्स्ट बॉलला नितीन 6 किंवा 4 मारू शकतो का, आणि त्याने मारलेला होता परंतु बॉल पकडू शकला नाही जितू, आणि 1 धाव पूर्ण करून धाव संघ झाले 27 रन. 3 ओव्हर संघासाठी 1 बॉल शिल्लक आहे, 1 बॉल शिल्लक आहे. सिद्धू बॅटिंगला कोण आहे? ओमकार कोळे स्ट्रायकर एंडला. शेवटचा चेंडू ओमकार कोळे बघा शॉट लगवण्यात अयशस्वी, परंतु हा वाईड होता. अतिरिक्त धाव संघासाठी, अतिरिक्त धाव मिळालेली आहे. शूरवीर संघाला 28 रन झालेले आहेत. इथे विकेट किपर किशोरचे सुद्धा कौतुक की तो उत्कृष्ट यष्टिरक्षण करतोय, आणि हा उत्तुंग असा झेल पाहूया काय होतंय. 1 रन पूर्ण केले, दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतायत का, परंतु बॉल पकडू शकले नाही, त्यामुळे 2 धावा पूर्ण झाल्यात. स्ट्राईकवर राहील नितीन, 1 शॉट आहे, 1च रन पूर्ण, 1 रन अपूर्ण झालाय, पूर्ण करू शकला नाही ओमकार. 3 ओव्हर संपला आहे, 30 धावा झालेल्या आहेत, सॉरी 29 धावा झालेत. हा, कोणावर पारितोषिक? कोण कोण बसलाय? हा, हॅलो हॅलो. बॉलर नेक्स्ट बॉलर आहे तो म्हणजे चेतन पाटील, रायगड संघासाठी खेळणारे चेतन पाटील आज खास करून होम साईड प्रीमियर लीग साठी अवेलेबल राहिलेत. पहिल्या 4थं षटक ते कसे टाकतायत, कारण त्यांच्या समोर त्यांचा सामना होईल तो म्हणजे नितीन याच्या सोबत, नितीन सावंत. शेवटी शेवटचं षटक, पहिला चेंडू चेतन याचा उत्कृष्ट चेंडू, परंतु तिथे क्षेत्ररक्षण बचाव आणि हा चौकार. धन्यवाद विजय. वयाच्या मनी त्यांनी चांगली धाव घेतली होती, परंतु 4 धावा त्यांनी सोडल्या दीपक भंडारे यांनी. तिसरा चेंडू, दुसरा चेंडू टोलवलेला आहे लेगच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने, 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण करण्याच्या तयारीत हा रनआउट होईल, रनआउट झालेला आहे. फलंदाजी टीमचं नाव काय? फलंदाजी बॅटिंग करते शूरवीर आणि बॉलिंग करते धन्यवाद. सिद्धू, आपण आता जो सामना पाहतोय तो शूरवीर आणि मराठा यांच्यामधला सामना आहे, ठीक आहे. स्ट्राईकला उतरलाय तो आता. तेजस ना, जो फलंदाज आउट होतोय तो शूरवीर संघाचा तेजस यादव. हा, तेजस यादव. राहू दे.
फलंदाज नाबाद होते आणि आता स्ट्राईकला उतरला तो तेजसचा फिल्डिंग फिल्डिंग तिकडे बॉलरचं नाव काय अनुराग अनुराग अनुचा बॉल तेजसला. बघूया आपण काय करतोय. आणि हा एक धावावरती समाधान मानावं लागतं ते शुभ संघाला. अशा रीतीने संघाची धावसंख्या झाली ती किती बाद किशोर 3 ओव्हर 2 बॉल किती बाद 33 झाले. 2 बाद 33 ना. हा 2 बाद. संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 बाद 33. पुढचा चेंडू तेजस यादव चेतनचा बॅटिंगला तेजसला. बघूया आपल्या संघासाठी काय करतो ते. स्ट्राईकला नितीन आहे. स्ट्राईकला येतो नितीन. तर आपल्या संघासाठी काय करतो पहिला तेजसचा बॉल आणि हा ऑफसाईडच्या दिशेने पटवलेला चेंडू लेग साईड आणि हा उत्कृष्ट झेल घेतला अनुराग चव्हाण याने. नितीन याचा झेल घेतला करतो तो. पुढचा चेंडू स्ट्रायकरचं नाव साटम राहुल साटम राजेश स्ट्राईकला येतो राजेश. आपल्या संघासाठी काय करतो तो. दोघे भाऊ खेळायला उतरले तेजस यादव आणि राजेश यादव. इथे स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉ असा सामना पाहायला मिळतोय आणि पॉइंट दाखवतो चेतन पाटील. छोटे चेंडू बघू किती मिळतो संघाला. एक धावावरती समाधान मिळणार शिव संघाला. आता शेवटचा चेंडू 36 धावा झालेल्या आहेत. पाहुयात जर 4 धावा मिळाल्या तर 40 पार करू शकता तुम्ही. परंतु जर तुम्ही 80 ठरलात तर 36 किंवा 37 हा टार्गेट होऊन जाईल. ओम साई मराठा संघासाठी जे 2 सामने जिंकलेले आहेत आणि शेवटचा चेंडू टाकलेला आहे. शॉर्ट बॉल 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव धावणार नाही कारण तेजस तिथेच थांबला आणि अशा प्रकारे 37 धावा केल्या. जिंकण्यासाठी मराठा संघाला आहेत 38 धावा. 38 धावा पाहिजे शिरो संघाला 24 चेंडूमध्ये. मी विनंती करतो ओम साई मराठा संघाला तुम्ही दोन्ही फलंदाज तिकडे तयार करून पाठवा आणि शूरवीर संघ तुम्ही लवकरात लवकर मैदानाचा ताबा घेऊन क्षेत्ररक्षण तयार ठेवा. आपल्याला फायनलची मॅच खेळवायची आहे ती सुद्धा 5 वाजण्याच्या आत. 5 वाजण्यासाठी 13 मिनिटं बाकी आहेत. शूरवीर संघ तयार राहा. कृपा या ठिकाणी सर्व मान्यवर त्याचबरोबर आपले जे आयोजक आहेत या सर्वांची अशी इच्छा आहे की काही माघी गणेशोत्सव आहे त्यांचं विसर्जन आहे. कृपया सर्व खेळाडूंनी त्यांचा मान राखावा. आपल्या गणपतीचा मान राखावा आणि कमीत कमी वेळामध्ये हे सामने संपवून सर्वांना सहकार्य करावं अशी नम्र विनंती आपल्याला आहे. लवकरात लवकर हे सामने संपवायचे आहेत आपल्याला. हा सामना झाल्यानंतर आपल्याला रनरेट वरती 2 टीमा ज्या कोणी फायनलला जातील त्यांचं फायनल आपण खेळवायचे आहे. तरी कृपया आपल्याला नम्र विनंती आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण संपवा. धन्यवाद. तर अशा प्रकारे ओम साई योद्धा आणि ओम साई मराठा हे 2 संघ आतापर्यंत टॉप 2 मध्ये आहेत. ओम साई योद्धा 3 पैकी 2 सामने जिंकलेत. 1 सामना त्यांना गमावा लागला आहे. त्यांचा नेट रन रेट आहे 3.5 जो उत्कृष्ट आहे. आणि दुसऱ्या नंबरवर आहे जी खेळणारी बॅटिंग टीम ओम साई मराठा ज्यांनी 2 मॅच 2 जिंकलेले आहेत आणि त्यांचा नेट रन रेट 1.6 आहे. ते जरी मॅच जिंकले किंवा हरले तरी त्यांना इतका काही फरक पडणार नाही. परंतु हरण्यासाठी सुद्धा त्यांना कमी मार्जिन हरावं लागेल. त्यामुळे हरण्यावर लक्ष देऊ नका. फक्त जिंकण्यावर विश्वास ठेवा आणि तुमचा संघ 4 ओव्हरमध्ये 37 धावा पूर्ण करून 38 धावा पूर्ण करून फायनलला प्रवेश करा अशी मी अपेक्षा बाळगतो.
ओम साई मराठाचे दोन्ही लवकरात लवकर फलंदाज द्यायचं, लवकरात लवकर जरा चपळ दाखवा. तुम्ही जर चपळ दाखवली तर नक्कीच जिंकाल. ऑलरेडी नितीन आपल्याला विनंती आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं. जास्त आहे. प्रिन्स आणि हेच योद्धा आणि हा जास्त बघायची गरजच नाही. नाही नाही, हे फक्त आता औपचारिकता आहे. औपचारिक शिरूर संघ लवकरात लवकर तुम्ही गोलंदाजाला तयार करा. पहिली ओव्हर घेऊन येत आहे तो म्हणजे अनुराग आणि जितेंद्र तयार आहेत बॅटिंगसाठी. जाम डोक्यावर येते. ओमशाही प्रीमियर लीग पर्व 7वे. आपण हे पर्व दरवर्षी पाहतोय. प्रत्येक वर्षी एक वेगळा अनुभव येतोय. प्रत्येक वर्षी एक उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक वर्षी ट्रॉफींची साईज वाढते. प्रत्येक वर्षी बक्षिसं वाढतायत आणि महत्वाची गोष्ट प्रत्येक वर्षी आपल्याला जी वैयक्तिक पारितोषिक आहेत ती वाढतायत. नक्कीच ही आनंदाची गोष्ट आहे. उत्कृष्ट मानला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळायला मिळत आहेत. सावकार असू शकतो नाही अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी. 2 धावा पूर्ण केल्याच अनुराग याने. संघाचं खातं उघडतंय. 2 धावांनी धावसंख्या होते 2. आणि आता स्ट्रायकर आहे तो म्हणजे अनुराग चव्हाण. दुसरा चेंडू घेऊन नितीन सावंत तयार. पाहूया तो यॉर्कर लेंथ दिली टाकतोय की शॉर्ट बॉल पुन्हा एकदा 1 रन पूर्ण केलाय. दुसरा धाव सुद्धा तयार आहेत आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत अनुराग चव्हाण आणि जितेंद्र पवार यांनी. तिसऱ्या धावेची काही गरज नाहीये, परंतु समोरच्यावर प्रेशर देण्यासाठी जितेंद्र ही खेळी खेळतोय. खूपच छान. जितेंद्र पवार ओव्हल मैदानात प्रत्येक शनिवार रविवार उपलब्ध असेल आपल्या गावखीच्या खेळीसाठी. तिसरा चेंडू शॉर्ट बॉल पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षण फार सुंदर. 1च रन पूर्ण करण्यात आले. 3 चेंडू झालेले आहेत. 5 धावा आलेल्या आहेत. जिंकण्यासाठी आहेत 21 चेंडू आणि 33 रन्स. 21 चेंडू 33 रन्स. स्ट्रायकर आहे तो जितेंद्र पवार जो स्क्वेअर लेगला आणि लॉंग ऑफला मारण्यात खूपच पटाईत आहे. त्यामुळे तशीच फिल्डिंग नितीनने आता लावलेली आहे. लॉंग ऑनला 1 प्लेअर, स्क्वेअर लेगला 1 प्लेअर आणि त्याने फटका लावलेला आहे तो म्हणजे स्क्वेअर ऑफला. स्क्वेअर ऑफचा हा चौकार आहे का पाहूया आपण. गेला डीजे चौकार. स्क्वेअर कट खूपच उत्कृष्ट खेळतो हा खेळाडू जितेंद्र पवार. आणि ते तरुण पदकदार शाखा प्रमुख विजय मालुसरे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो सोसायटीचे मनोहरजी चव्हाण चव्हाणांना मी विनंती करतो. तीन चेंडू पूर्ण झाले. चौथा चेंडू टाकण्यात आलेला आणि 2 धावा पूर्ण केले. तिसरी धाव सुद्धा चोरण्यात यशस्वी झाले तो म्हणजे जितू. 3 धावा पूर्ण. प्रयत्न आणि 4थी धाव पूर्ण करण्यात अपयश त्या ठिकाणी खेळाडू माझ्या बायकोच्या आपण युवा सेनेचं होतं ना आपलं कामासाठी मिळावा. शाखा क्रमांक 20 चे शाखा प्रमुख विजय मालुसरे इथे आलेले आहेत. मी अभिषेक शिर्के यांना विनंती करतो की दासन किती झाले. नवरन नाही 12 धावा आलेल्या आहेत. 12 धावा. शूरवीर वर्सेस मराठा.
ओव्हर 12 धावा आणि 1 विकेट. उत्कृष्ट फलंदाजी चालली या ठिकाणी आपण पाहतोय. रनरेट सुद्धा छान आहे, 12चा रनरेट आहे. अशाच प्रकारे जर त्यांनी 3 ओव्हर खेळल्या तर ते हा सामना जिंकू शकतात. ओमसाई मराठा आणि स्ट्रायकर आहे तो म्हणजे सिद्धेश शिंदे. कप्तान सिद्धेश. या संघासाठी त्यांनी ट्रॉफी तर कन्फर्म केली आहे, पण कोणती हे आपण थोड्याच वेळात पाहू. थोड्याच वेळात आपला फायनलचा सामना इथे पाहू शकता. आणि हा कॉटन बॉल झालेला सिद्धेश शिंदे पहिल्या चेंडूवर. डीजे धन्यवाद डीजे. आता स्ट्राईकवर आलेला आहे तो म्हणजे चेतन पाटील. रायगडचे सुपुत्र, रायगड संघासाठी खेळणारे चेतन पाटील स्ट्राईकवर आहेत. 2 विकेट ते गेलेत लगातार 2 चेंडूवर. मला असं वाटतंय की नक्कीच या ठिकाणी गडबड करायची काही गरज नाहीये. धावसंख्या व्यवस्थित आहे, ट्रायट्रेक व्यवस्थित आहे, अतिशय उत्तम खेळतायत. अति काही संकटात नाही. दोन्ही टीम फायनल स्क्रीन वरती असणार. यानंतर होणारा सामना म्हणजे फायनलचा सामना जो आपण रन रेट नुसार डिक्लेअर करूच, परंतु दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जसं आपण सकाळी टॉस उडवला प्रथम सामना खेळण्यासाठी, त्याच पद्धतीनं दोन्ही संघ मैदानात हजर राहतील. शॉर्ट बॉलला कॅच घेतली इकडे हर्षने. उत्कृष्ट कॅच आणि लगातार हे गडी बाद होत आहेत. मी आता तुम्हाला हा गरज नसलेला शॉट होता. 1 किंवा 2 रननी सुद्धा हा सामना आरामात तुम्ही जिंकू शकता. काही संकटात नाही. हा फरक तुमच्या रन रेटवर नक्कीच पडेल, लक्षात ठेवा. नेट रन रेट तुम्ही ढासू देऊ नका. समोरचा संघ जिंकतोय किंवा हरतोय, किंवा तुम्ही जिंकताय किंवा तुम्ही हरताय, याच्याकडे आता लक्ष देऊ नका. आत्ताचा सामना हा फक्त रन रेटवर आहे, लक्षात ठेवा. बोर्ड सामना आहे. प्रदीप बडवे आलेले आहेत पुढील फलंदाज स्ट्राईक घेण्यासाठी. 2 चेंडू 2 विकेट. हॅट्रिक बॉल युट्यूबवर लाईव्ह दाखवण्यात येतोय. हॅट्रिक बॉल पाहूया हर्ष हॅट्रिक घेतोय का. हॅट्रिकचा हा बॉल उत्कंठा वाढवणारा आणि शॉर्ट बॉल. 1 रन पूर्ण केलाय. दुसऱ्या धावासाठी तयार नाहीयेत कारण त्यांना माहिती आहे 3 गडी बाद झालेत शेवटच्या 3 चेंडू मध्येच. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली होती म्हणजे 13 धावा. 1 ओव्हर 3 बॉल 13 धावा. 15 चेंडू मध्ये 25 धावा आहेत. पुढच्या 15 चेंडू मध्ये 25 धावा. तुम्हाला हा सामना जिंकावाच लागेल. ओमसाई मराठा संघ. एक धाव काढण्यात यशस्वी. 4 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू हर्ष ढोळेचे. 13 धावा 14 धावा माफ करा. 5वा चेंडू उत्तुंग लगावलेला पाहूया हा चौकारगी, परंतु इथून क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळते. आणि हा धावची जल्लत म्हणजे तो म्हणजे प्रदीप. जर तुम्हाला ओमसाई मराठा तुम्हाला जर हा सामना जिंकायचा तर जितेंद्र पवार याला जास्तीत जास्त स्ट्राईक दिली पाहिजे. 15 चेंडू 25. पुन्हा एकदा तेच वाक्य, अति काही संकटात नाही. सांगून थकले तरी पण लक्षात येत नाही संघाच्या की काही गडबड करायची नाही. आपल्याला फक्त आपला रन रेट सांभाळायचा आहे.
आणि आता बॅट्समॅनला मंदार धावडे पहिल्या मॅचचे तारणहार ओमसाई मराठाचे, ज्यांनी मॅच अक्षरशः समोरच्या संघाच्या घशातून काढून आणलेली 6 चेंडूमध्ये 17 धावा त्यांनी लगावल्या होत्या, 1 षटकार आणि 1 चौकारच्या जोडीने. पुढील चेंडू घेऊन हर्ष ढोबे, पाहूया मंदार उत्तुंग षटकार लावत आहेत की ग्राउंड शॉट खेळत आहेत. शॉर्ट बॉल आणि हा निर्धाव चेंडू. शॉर्ट बॉल आणि डॉट बॉल. किती झाले राणा, किती झाले? 14 बॉल किती झाले रे? 5 बॉल झालेत. बॉल किती झाले? 5 बॉल 5 बॉल झालेत. ओव्हर झाली. नाही झाली ओव्हर झाली. आता काही ड्रॉप नाही का? ओव्हर झाली ओव्हर. किती झालं? स्कोर काय आला? 2 षटकानंतर धावसंख्या झालेली 15. 12 बॉल किती पाहिजे तर? 12 चेंडू 23 धावा. जवळजवळ बॉलला 1 बॉलला 2 रन. जवळजवळ 12 चेंडू 23 धावा. 12चा रन रेट पाहायला मिळतोय. परंतु जितेंद्र पवार स्ट्रायकर असल्यामुळे काहीही इश्यू नाही ओमसाई मराठा संघाला, कारण त्यांनी गेल्या मॅचला सुद्धा अशीच पारी खेचून आणली आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी बनलेला. पहिल्या मॅचला तो म्हणजे जितेंद्र पवार. आणि आता स्ट्राईकवर आहे तो म्हणजे जितेंद्र पवार आणि बॉलिंग टाकतोय तो म्हणजे ज्ञानेश्वर बोंबले. पहिला चेंडू घेऊन पहिलं षटक. जोरदार शॉट मारला पूर्ण केला, परंतु 1 धाव मिळाली आहे त्यांना. दुसरी धाव पूर्ण करण्यात यशस्वी झालेला तो म्हणजे जितेंद्र. 2 धावा पूर्ण केल्या जितेंद्रने. ही 4थी धाव घेत हा उस्ताद झालेला आहे जितेंद्र पवार. मंदार अर्धी क्रीज पण पार केली होती, पण त्याने 2 क्रीज पूर्ण पार केल्या होत्या. अशा प्रकारे धाव संख्या झाली होती म्हणजे 18 जिंकण्यासाठी हव्यात. 11 चेंडूमध्ये 20 धावा. 17 झाले माफ करा आणि 11 चेंडूमध्ये 21 धावा हव्यात. आणि आता पुन्हा एकदा शॉट मारला आणि हा खराब यशस्वी, परंतु खेळाडू अपघातून बाहेर आल्यामुळे त्यांना धावता येत नाही. त्या दिशेनेच 2 रन पूर्ण केलेत. 2 रन पूर्ण आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 19. 10 चेंडूमध्ये हवेत 19. अर्धी लढाई ते पार केली तुम्ही, परंतु त्यासाठी 14 चेंडू घेतलेत. आता तुम्हाला 10 चेंडूमध्ये 19 धावा हव्यात. जितेंद्र पवार 2 रन काढून मॅच जिंकवणार आहेत असं वाटतंय. पाहूया पुढचा चेंडू. तिसरा चेंडू शॉर्ट बॉल होता. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावसाठी सुद्धा सज्ज आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यात यशस्वी झाले ते म्हणजे जितू. तिसऱ्या धावसाठी सुद्धा तयार आहे मंदार, परंतु 2 धावेवर समाधान मानलं जितेंद्र पवार यांनी. आणि 9 चेंडूमध्ये हवेत ते म्हणजे फक्त 17 रन. 17 धावा हव्यात. ओम साई शूरवीरची जिंकण्याची आशा थोडीशी धुसर करत आहे ते जितेंद्र पवार. 9 चेंडू 17 धावा. आणि हा 95 दिलाय वाईड. वाईड म्हणजे ते गावांतर अशी धाव, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 22. अशी आहे ना तर इथूनच ये ना, काय माहितीये काय सामना अतिशय अटोमॅटिक चाललाय. आपल्याला पाहतोय आपण गोलंदाजी तिथून चाललोय, फलंदाजी देखील त्याच दृष्टीने चाललोय. आणि मारण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट गेल या ठिकाणी नितीन यांच्याकडून. धावत आलाय तो नितीन आणि कॅच घेतलाय जितेंद्र पवार याची. महत्वाची कॅच म्हणू शकता तुम्ही इथे. आता हवे संघाला जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 16 धावा.
ज्ञानेश्वरचे 2 चेंडू बाकी आणि स्ट्रायकरला तो म्हणजे अमोल उतेकर उर्फ वाकड्या. क्षेत्ररक्षण सुरू करा. गोलंदाज तुम्ही तयार राहा. वेळ फार कमी आहे. स्ट्राईकवर आला तो म्हणजे अमोल. अमोलला आता 8 चेंडूमध्ये 16 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा हव्यात. त्याप्रमाणे त्याला खेळावं लागेल. चौका षटकाराची आता तरी काही आवश्यकता नाहीये. 2 प्रत्येक चेंडूवर मिळाले तरी सुद्धा खूप आहेत. स्लिपच्या दिशेने 1 रन पूर्ण केलं. मंदार दुसऱ्या धावासाठी सज्ज. मंदार आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. अशा प्रकारे 2 धावा चोरून घेतलेल्या आहेत. किती बॉल दिले किती? 7 चेंडूमध्ये 14 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 धावा. पहिल्यापासून तेवढे 12 रन हो डबलच आहे. पाळले त्यांनी पाळले. 12 बॉल 23 होता. नाही पाळले बरोबर केले. बरोबर खेळतो. एक फटका बसला नाही लेवललाच होईल. फटका मारले आता दोघं पण असे नॉर्मल ग्राउंड शॉट. एक बस 7 चेंडू 14 धावा. फक्त 14 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 धावा हव्यात तरी सुद्धा तुम्ही मॅच जिंकू शकता. पहिल्या शेवटच्या ओव्हरमध्ये किती रन हवेत ते. फुल लेंथ बॉल वाईच्या दिशेने. गोलंदाज हैराण. कदाचित त्यांनी लेग पाहिला नाही. डिरेक्टली लेग साईडच्या दिशेने वाईट टाकला. शेवटचा चेंडू. गोलंदाज तयार परंतु नॉन स्ट्राईकला फलंदाज तयार नाहीयेत. शेवटचा चेंडू घेऊन ज्ञानेश्वर आणि अमोल उतेकर स्ट्राईकवर आहे. पाहिजे तो 2 रन धावतो की 3 रन धावतो. आता फुल रन बॉल उत्तुंग मारलेला आहे. कॅच पकडण्यात यश मिळालं नाही राजेशाला. 2 धावा पूर्ण केले त्या म्हणजे अमोल आणि मंदार याने. 6 चेंडू 12 धावा. 11 धावा माफ करा 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. मंदारच फिरवली मग गेली पण मॅच त्यांनीच फिरवली. 6 चेंडू मध्ये 11 धावा हव्यात फक्त. स्ट्राईकवर राहील तो म्हणजे मंदार. तुम्हाला फक्त प्रत्येक चेंडूवर 2 धावा काढायचे. चौकार षटकाराची आवश्यकता नाहीये. ग्राउंड शॉटनी सुद्धा मॅच जिंकता येते. वेळ घालू नका. नम्र विनंती आहे. नितीन वेळ घालू नका. ओम साई शूरवीर तुम्ही गोलंदाज तयार ठेवा. आपल्याकडे वेळ नाहीये. फायनल मॅच थोड्याच वेळात सुरू करण्यात येणार आहेत. मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत. आणि बॉलिंगसाठी ओमकार कुळे ओव्हल मैदानात सतत प्रॅक्टिस करत असणारे ओमकार कुळे आज ओम साई प्रीमियर लीग मध्ये खेळत आहे. ओम साई शूरवीर या संघाकडून. स्ट्राईकवर आहे तो म्हणजे मॅडी मंदार आणि नॉन स्ट्राईकला आहे आमचे वाकड्या अमोल उतेकर. सहा चेंडू 11 धावा. स्टेजच्या मागे जे कोणी खेळाडू आहेत त्यांनी कृपया शांतता बाळगा. इथपर्यंत आवाज येतोय. माईक पर्यंत आवाज येतोय. शूरवीर संघाला कसाही करून ही मॅच जिंकायची आहे. कारण मराठा संघ तसाही फायनल मध्ये पोहोचलेलाच आहे. आणि हा बॅक साईडच्या दिशेने 2 रन मारलेले आहेत मंदार याने. आणि अशा प्रकारे आता 5 चेंडू आणि 9 धावा फक्त. उत्कृष्ट खेळता इकडे अमोल आणि मंदार. फक्त 2-2 धावा काढतात. ते काही चौकार आणि षटकार मारत नाही. कारण त्यांना वेळेचं भान आहे की आपल्याला सामना जिंकायचा आहे. विकेट टाकायची नाहीयेत. त्यांची पार्टनरशिप सुद्धा खूप छान बनली आहे इथे. पुन्हा एकदा त्यांनी स्क्वेअर लेगला शॉट लगावलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी तयार नाही अमोल. मंदार तयार नाही. अमोल तयार होता. आता 4 चेंडू 8 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 धावा हव्यात.
अमोल उपेकर. एक चेंडू सीमा पार, मॅच विन. अमोल उपेकर ग्राउंड शॉट मारण्यात उस्ताद. पाहूया ते आज ग्राउंड शॉट खेळताय की स्काय शॉट. आणि त्याने स्काय शॉट खेळलाय. हा चेंडू कदाचित पकडला जाऊ शकतो आणि त्याच्या क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय आणि रनआउट सुद्धा. तीन चेंडू 7 धावा. कॅच तर सोडली होती. फलंदाज जरा लवकर जायचंय, फलंदाज कृपया लवकर जायचंय आपण. आणि फलंदाज किशोर आमचे MS धोनी ऑन साईडचे. तिघ जण होते म्हणजे जाऊ दे कारण मग काढून ठेवलं. बॉलरचं टाकण्यात या चला आपलं अनिल 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 सावंत. आणि आता स्ट्रायकला तो म्हणजे किशोर. किशोर तुम्हाला 3 चेंडू मध्ये 7 धावा हव्यात. 3 चेंडू 7 धावा. पाहूया मराठा संघ 1 धाव पूर्ण किशोराने केले. 2 चेंडू मध्ये 6 धावा हव्यात. आता 2 चेंडू 6 धावा. एक चौकार पाहिजे. कंपल्सरी चेस असल्यामुळे तुम्हाला षटकार किंवा चौकार हा मारावाच लागेल. आणि स्ट्राईकवर पुन्हा एकदा मंदार धावडे बॉलिंग करत होतो म्हणजे ओमकार कुळे. अतिरिक्त धाव नको आहे. आणि हा पाहुया चौकार. मंदार यांनी पुन्हा एकदा मराठा संघाला संकटातून बाहेर काढलेला आहे. 1 चेंडू आणि 2 धावा हवेत आता संघाला जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडू 2 धावा. तुम्ही जरी मॅच जिंकला नाही मराठा तरी सुद्धा तुम्ही फायनलला गेलेलेच आहात. त्यामुळे तुमचा फायनलचा सामना होणार आहे तो म्हणजे ओमसाई योद्धा सोबत. फायनलचा सामना थोडाच वेळात सुरू होईल. त्यासाठी दोन्ही संघ तयार राहावे आणि उत्कंठा वाढवणारा हा क्षण. 1 चेंडू 2 धावा. मॅच तुम्ही जिंका किंवा हारा तुम्ही फायनलला गेलेले आहात. औपचारिकता म्हणून हा शेवटचा चेंडू. पाहूया 2 धावा काढून हे विजयी राहत आहेत का. शॉट मारलेला आणि 2 पूर्ण झालेले आहे तिथे. गेला गेला संपला. आणि ओमसाई मराठा कंटिन्यू 3 मॅच जिंकलेला आहे. फायनल मध्ये पोहोचला संघ म्हणजे ओमसाई मराठा.